Hello students, today we solve question bank for 12th Science HSC board. In last video we solve question bank of second chapter reproduction in lower and higher animals. 2 marks questions from 6th, 7th, 8th, 9th, 10th and 3 marks question near about 5 3 marks questions are solved in last video. Here we will solve 6th question of 3 marks. Write a note on implantation. Implantation usually begins on day of 7th after fertilization. This question asks for 3 marks. Any 3 correct points get 3 marks. Implantation begins on day of 7th after fertilization. म्हणजे fertilization झाल्यानंतर 7व्या दिवसानंतर implantation start होतं. By the end of the 10th day, the embryo get completely buried inside the endometrium. 10व्या दिवसापर्यंत एम्ब्रियो जो असतो कम्प्लीटली स्वतःला एंडोमेट्रियममध्ये बरीड करून घेतो. याच प्रोसेसला म्हणतो आपण इम्प्लांटेशन. दी एम्ब्रियो युजली इम्प्लांट इन द रिजन ऑफ फंडस ऑफ द uterus. Implantation occurs in the following manner. In the process, the embryo attached itself by its embryonic pole close to the endometrium. बघा इथे डायग्राम मध्ये दिसते आपल्याला हा जो पार्ट आहे युटेरसचा हा पूर्ण युटेरस आहे. ओंब किंवा युटेरस. युटेरसचा हा जो वरचा पार्ट आहे याला फंडस म्हणतात. या फंडसला जनरली एम्ब्रियो आपला अटॅच होतो. हा जो ब्लास्टुला आहे तो इथून पुश केला या फॉलिपियन ट्यूब मधून तो आता युटेरस मध्ये आला इस्थमसच्या थ्रू. इथे आल्यानंतर हा जो मोरुला आहे तो ब्लास्टुला मध्ये कन्वर्ट झालाय आणि इथे एका साइडला याच्या इनर सेल मास आहे आणि बाहेरचं जे लेयर आहे हे ट्रोफोब्लास्ट आहे. या आतमधली फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी याला म्हणतात ब्लास्टोसील. तर हा जो पार्ट आहे याला म्हटलं जातं ॲनिमल पोल आणि याला म्हटलं जातं व्हिजिटल पोल. म्हणजे ज्या साइडला इनर सेल मास आहेत त्या साइडला म्हणतात ॲनिमल पोल. तर हा जो ब्लास्टुला आहे तो या एंडोमेट्रियमला या वॉलला युटेरसच्या कोणत्या साइडने अटॅच होतो? ॲनिमल पोलच्या साइडने इथे अटॅच होतो या एंडोमेट्रियमला. The trophoblast cells of animal pole adhere to the endometrium wall. Rapid division of the trophoblast cells lying against the embryonic knob takes place. This results in the formation of two distinct layers, syncytotrophoblast and cytotrophoblast. Syncytotrophoblast and cytotrophoblast are the two distinct layers formed around the embryonic knob. In diagram here, this is the trophoblast. By this embryonic knob, it is attached to endometrium. या embryonic knob च्या साइडला हा इथे ट्रोफोब्लास्ट अटॅच होईल हा ब्लास्टुला एंडोमेट्रियमला. या साइडला जिथे इनर सेल मास आहे आपण त्याला म्हणतो ॲनिमल पोल. आणि हा जो ट्रोफोब्लास्ट आहे हा याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आला एंडोमेट्रियमच्या की याच्यामध्ये रॅपिड डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. हा जो ट्रोफोब्लास्ट आहे हा 2 लेयरमध्ये इथे डिवाइड होतो. 2 लेयर्स तयार होतात. रॅपिडली मायटोटिकली डिवाइड होतो. जो बाहेरचा लेयर इथे तयार होतो त्याला म्हटलं जातं सिनसायटोट्रोफोब्लास्ट आणि आतला लेयर असतो त्याला म्हटलं जातं सायटोट्रोफोब्लास्ट. सिनसायटोट्रोफोब्लास्ट जो बाहेरचा लेयर असेल ट्रोफोब्लास्टचा त्याच्या ज्या सेल्स आहेत त्याची बाउंड्री नसते. म्हणजे बाहेरचे सेल वॉल सेल मेम्ब्रेनच नसता.
तर आतला जो सायटोट्रोफोप्लास्ट आहे त्याचं सेल मेम्ब्रेन मात्र इंटॅक्ट असतं. म्हणजेच थोडक्यात सेल मेम्ब्रेन नाही आहे म्हणजे सगळं आतमधले एन्झाईम्स बाहेर येतात आणि एंडोमेट्रियमला डिझॉल्व करतात थोडक्यात. रॅपिड डिव्हिजन ऑफ द ट्रोफोब्लास्ट लाइंग अगेन्स्ट द एम्ब्रियॉनिक नॉब टेक्स प्लेस and this results in the formation of two distinct layer. एम्ब्रियॉनिक नॉबच्या अगेन्स्ट म्हणजे काय नेमकं, तर हा जो इनर सेल मास आहे इथे पुढे जाऊन इथे एम्ब्रियॉनिक नॉब तयार होतो या साईडला, म्हणजे याच्या अपोजिट साईडला म्हणजे इथे या हा जो पार्ट आहे ट्रोफोब्लास्ट आहे, ब्ल्यू सेल्स आहेत त्या या एंडोमेट्रियमला अटॅच होतात, अडेर होतात आणि ह्या सेल्स रॅपिडली मल्टिप्लाय डिव्हाइड होतात. कोणत्या डिव्हिजनने? मायटॉटिक डिव्हिजन, आणि दोन लेयर तयार करतात, एक सिनसायशिओट्रोफोब्लास्ट आणि दुसरा असतो सायटोट्रोफोब्लास्ट. दी आउटर लेयर सिनसिशिओट्रोफोब्लास्ट इज syncytium, that is layer of protoplasm with many nuclei. It gives out process that extensively invade the endometrium. The lytic enzymes secreted by the trophoblast rupture the endometrial cells and thereby making a burrow into the which embryo begin to get implanted. इथे सांगितलं मी तुम्हाला हा जो ट्रोफोब्लास्ट आहे एम्ब्रियॉनिक नॉबच्या अगेन्स्टचा हा ट्रोफोब्लास्ट हा इथे मल्टिप्लाय होतो, डिवाइड होतो आणि दोन लेयर तयार करतो, सिनसायटोट्रोफोब्लास्ट आणि सायटोट्रोफोब्लास्ट. सिनसायटोट्रोफोब्लास्ट म्हणजे थोडक्यात सगळे बाहेरचं जे सेल वॉल असतो तो सेल बाउंड्री ॲब्सेंट असते, म्हणजे खूप सारे न्यूक्लियस ओपन होतात इथे, आणि असा हा जो लेयर आहे तो या एंडोमेट्रियमला डिझॉल्व करतो, त्याचे एन्झाईम्स या एंडोमेट्रियम वॉलला डिझॉल्व करतात, इथे बरो तयार करतात, छिद्र पाडतात एंडोमेट्रियमला, आणि हा मग ब्लास्टुला त्याच्यामध्ये बरीड होतो, एम्बेड होतो, आतमध्ये जातो त्या बरोच्या आतमध्ये, म्हणजे छिद्र पाडतात. थोडक्यात हा जो बाहेरचा लेयर आहे सिनसायटोट्रोफोब्लास्ट म्हणजे फक्त प्रोटोप्लाझम न्यूक्लियाय, बाहेरचं सेल मेम्ब्रेन नाही आहे, म्हणजे थोडक्यात एन्झाईम्स ओपन झाले आणि त्या एंडोमेट्रियम वॉलला खाऊन टाकताय, इन्व्हेड करताय, म्हणजे तिथे छिद्र पाडतायत. ही एन्झायमॅटिक रिॲक्शन जी असते एंडोमेट्रियमला रप्चर करते सेल्सला आणि बरो म्हणजे छिद्र तयार करते, ज्याच्यामध्ये हा एम्ब्रियो काय होणार आहे, इम्प्लांट होणार आहे. The inner layer of cell is called cytotrophoblast cell with definite membrane since the cells retain their cell boundaries. आपण पाहिलं इथे दोन लेयर तयार होतात, बाहेरचं सिनसायटोट्रोफोब्लास्ट ज्याच्या सेल बाउंड्रीज इंटॅक्ट नसतात, म्हणजे डायरेक्ट प्रोटोप्लाझम बाहेर आलेलं असतं, तर हा जो सेकंड लेयर आहे याच्या सेल बाउंड्रीज असतात, ज्याला आपण सायटोट्रोफोब्लास्ट म्हणतो. अशा प्रकारे हा इथे स्वतःला काय करून घेतो, बरीड इम्प्लांट अढेर करून घेतो या एंडोमेट्रियमशी. याच प्रोसेसला म्हणतो आपण इम्प्लांटेशन, जी 7th डे पासून स्टार्ट होते आणि 10th डे आफ्टर फर्टिलायझेशन ती कंप्लीट होते. द नेक्स्ट क्वेश्चन, ह्युमन प्रेग्नन्सी शो 3 prominent trimester. Answer the following questions based on 3 trimester. First, what is morning sickness during the first trimester? Name the hormone secreted in the second trimester and the organ which secrete hormone in the second trimester. First question, what is the morning sickness during the first trimester? First trimester means from fertilization to 3 months, up to 3 months. This period is called as first trimester. The progesterone level become high and the menstrual cycle is suspended, means stop. या पिरियडमध्ये फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढलेली असते आणि मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. द मदर बॉडी ऑल्सो अंडरगो रॅपिड चेंजेस. तेव्हा मदरच्या बॉडीमध्येही रॅपिड चेंजेस होतात. इन दिस पिरियड द मदर एक्सपिरियन्सेस मॉर्निंग सिकनेस like nausea, vomiting, mood swings, etc. Morning sickness means nausea, vomiting म्हणजे गरगरणे, चक्कर येणे, vomiting उलटी येणे, मूड स्विंग्स होणे, हे सिम्पटम्स मदरमध्ये दिसतात. या सिम्पटम्सला म्हणतो आपण मॉर्निंग सिकनेस.
म्हणजे जेव्हा प्रेग्नंट मदर जी आहे, वुमन जी आहे, झोपेतून उठल्यानंतर सकाळी सकाळी तिला खूप चक्कर येणे, वॉमिटिंग होणे आणि तिचे मूड स्विंग्स होतात, चिडचिडा स्वभाव होणे किंवा मध्येच हसणे, मध्येच रडणे, हे असे जे सिम्पटम्स आहेत यालाच म्हटलं जातं मॉर्निंग सिकनेस. Then second question, name the hormone secreted in the second trimester. The hormone secreted during the second trimester is progesterone. दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये जो हार्मोन मेनली सिक्रेट होतो त्याचं नाव आहे प्रोजेस्टेरॉन. The organ which secrete progesterone hormone in the second trimester is the placenta. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतो, परंतु तो कार्पस ल्युटियममधून सिक्रेट होतो, परंतु सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जो प्रोजेस्टेरॉन सिक्रेट होतो तो प्लासेंटामधून सिक्रेट होतो. म्हणजे क्वेश्चन कसा विचारलेला आहे याच्यावर डिपेंड आहे. इथे विचारले द ऑर्गन विच सिक्रेट हार्मोन इन द सेकंड ट्रायमेस्टर, म्हणजे याचा आन्सर आहे प्लासेंटा. प्लासेंटामधून सेकंड ट्रायमेस्टरमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. तर हे 3 क्वेश्चन्सचे 3 आन्सर दिले, 1 मार्क्स मिळेल. 3 क्वेश्चन 3 मार्क्स. देन क्वेश्चन नंबर 8, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ पार्चुरेशन. पार्चुरेशन मीन्स ॲक्च्युअल बर्थ. इट इज टेक्स प्लेस इन 3 स्टेजेस. 3 स्टेजेस एक्सप्लेनेशन गेट 3 मार्क्स. 3 स्टेज तुम्हाला एक्सप्लेन करायच्या, 3 मार्क्स मिळतील. पार्चुरेशन इज द प्रोसेस ऑफ गिविंग बर्थ टू अ बेबी. The physical activity involved in parturition like uterine and abdominal contraction, dilation of cervix and passage of baby are collectively called labors. Physical activity होते पार्चुरेशन मध्ये. युटेराइन आणि एंडोमेट्रियम वॉल किंवा ज्याला म्हणतो आपण युटेराइन वॉल आणि ॲब्डॉमिनल वॉल कॉन्ट्रॅक्ट होतात. सर्विक्स डिलेट होतं, म्हणजे मोठं होतं सर्विक्स, त्याचं जे ओपनिंग आहे युटरसचं ते मोठं होतं. आणि पॅसेज फॉर बेबी, कशासाठी घडतं हे, बेबीला पॅसेज मोकळा करून दिला जातो, यालाच कलेक्टिवली म्हटलं जातं लेबर. लेबर इज अकंपनेड बाय लोकलाइज्ड सेन्सेशन ऑफ डिस्कम्फर्ट और अगोनी कॉल्ड लेबर पेन्स. आता हे जेव्हा होते असं सगळं तेव्हा लोकलाइज सेन्सेशन होतं, जेव्हा पेन्स होत आहेत, हे लोकल डिस्कम्फर्ट होतं, हे ज्या पेन्स आहेत या पेन्सलाच आपण लेबर पेन्स असं म्हणतो. पार्चुरेशन इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग 3 स्टेप्स. 3 स्टेपमध्ये पार्चुरेशन होतं. पहिली स्टेप आहे डिलेशन स्टेज. युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बिगिन्स फ्रॉम द टॉप अँड फोर्सिंग द बेबी टुवर्ड्स द सर्विक्स. Contraction are accompanied by pain caused by compression of blood vessels. Oxytocin induces uterine contraction which becomes stronger and stronger due to stimulatory reflex. As the baby is pushed down in the uterus, its head comes to lie against the cervix. आता ही जी पहिली स्टेप आहे ज्याला आपण म्हणतो डिलेशन, ही पहिली स्टेप आहे डिलेशन, ज्याच्यामध्ये हा एंडोमेट्रियम वॉल आहे. हा एंडोमेट्रियम वॉल कॉन्ट्रॅक्ट होतो कोणाच्या इन्फ्लुएन्समुळे, तर कोणता हार्मोन, ऑक्सिटोसिन. मदरच्या पिट्युटरी ग्लँडमधून ऑक्सिटोसिन सिक्रेट होईल, तो या एंडोमेट्रियम वॉलला कॉन्ट्रॅक्ट करतो आणि बेबीला पुश केलं जातं डाऊनवर्ड साईडला. आणि ते या बेबीचं जे हेड आहे हे सर्विक्सच्या अगेन्स्ट येतं. इथे अशा प्रकारे उलटी पोझिशन येते, हेड खालच्या साईडला येतं. तर ही पहिली स्टेज आहे ज्याला आपण डिलेशन म्हणतो. युटराइन वॉल कॉन्ट्रॅक्ट होतो, फोर्स केलं जातं बेबी सर्विक्सच्या साईडला आणि पेन्स होतात या ब्लड वेसल कॉम्प्रेस झाल्यामुळे. युटराइन कॉन्ट्रॅक्शन होता, जास्त जास्त कॉन्ट्रॅक्ट होत चालतो युटेरस ऑक्सिटोसिनमुळे, रिफ्लेक्स ॲक्शन मिळतात आणि बेबी पुश केलं जातं, त्याचं जे हेड आहे ते सर्विक्सच्या अगेन्स्ट लाय होतं. The cervix get dilated and the vagina also shows similar dilation. This stage of labor can normally last up to a few hours. It end rupturing of an amniotic sac of the fetus. ही जी फर्स्ट स्टेज आहे ती फ्यू आवर्सपर्यंत कंप्लीट होते. आता आपण बघितलं हा कॉन्ट्रॅक्ट होतोय आणि हेड या सर्विक्सच्या अगेन्स्ट आलेला आहे.
मग होतं दुसरी याच्यामधलंच पुढची प्रोसेस होते ती म्हणजे हा सर्विक्स जो दिसतोय बघा, इथे सर्विक्स क्लोज आहे, इथे सर्विक्स काय झाला, ओपन झाला आणि वजायना म्हणजे सर्विक्सचं एक्सपल्शन झालं, सर्विक्स मोठा झाला आहे आणि हा जो वजायना आहे त्याचंसुद्धा एक्सपल्शन झालं आणि पॅसेज ओपन केला बेबीच्या बर्थसाठी. ही फर्स्ट स्टेप कंप्लीट होते फ्यू आवर्समध्ये. Cervix get dilated and vagina also show similar dilation. This stage is of labor can normally last up to few hours. काही तासांपर्यंत ती असू शकते आणि ज्याच्यामुळे ॲम्निऑटिक सॅक जो आहे तो रप्चर होतो. आता हा जो बेबीच्या बाहेरून हा ॲम्निऑटिक सॅक असतो, या कॉन्ट्रॅक्शनमुळे, युटेरसच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे हा रप्चर होतो. हा रप्चर झाला की याच्यामधून ॲम्निऑटिक फ्लुइड लिकअप व्हायला सुरुवात होते, म्हणजे बाहेर यायला सुरुवात होते. या वजायनाच्या थ्रू हा ॲम्निऑटिक फ्लुइड फ्लो बाहेर यायला सुरुवात होते आणि ब्लड व्हेसल्ससुद्धा रप्चर होतात. फक्त फ्लुइडच, ॲम्निऑटिक फ्लुइडच बाहेर येत नाही, आता ब्लडसुद्धा एक्सपेल व्हायला सुरुवात होते. देन सेकंड इज द एक्सपल्शन स्टेज, सेकंड स्टेज. ड्युरिंग दिस स्टेज the uterine and abdominal contraction becomes stronger and in a normal delivery fetus passes out through the cervix and vagina with the head in a forwarding direction. It takes around 20 to 60 minutes. The umbilical cord is tied and cutted off close to the baby's navel. आता बघा, आपण बघूया ही सेकंड स्टेप जी आहे, जिला आपण एक्सपल्शन म्हणतो. या एक्सपल्शनमध्ये हा हेड अगदी याच्या युटेरस आणि वजायनाच्या थ्रू बाहेर येतो. इथे प्लासंटा जो आहे तो बाजूला निघलेला असतो, कशापासून, युटेरसपासून रिमूव्ह होतो कॉन्ट्रॅक्शनमुळे. कारण आता हा जो बाहेरचा एंडोमेट्रियम आहे तो एकटाच कॉन्ट्रॅक्ट होत नाही, त्याच्याबरोबर पोटाच्या मसल्ससुद्धा, मदरच्या ॲबडॉमिनल मसल्ससुद्धा फोर्सफुली कॉन्ट्रॅक्ट होतात आणि बेबीला पुश केलं जातं डाऊनवर्ड साईडला आणि फोर्सफुली ते बाहेर टाकलं जातं बेबीच्या हेडच्या थ्रू. हेड फॉरवर्ड असतं, अशा प्रकारे तो पुश केला जातो फॉरवर्ड साईडला आणि त्याची बर्थ होते, ॲक्च्युअल बर्थ होते. बेबी बाहेरच्या जगामध्ये आलं, ते क्राय केलं, त्याने पहिला श्वास घेतला, म्हणजे ॲक्च्युअल बर्थ होते त्याची. या प्रोसेसला म्हणतात एक्सपल्शन. हे बेबी बाहेर टाकण्याची ही जी प्रोसेस आहे हिलाच म्हणतो आपण एक्सपल्शन किंवा सेकंड स्टेज. हिला 20 to 60 मिनिट्स लागतात नॉर्मल डिलिव्हरीमध्ये. ॲबडॉमिनल वॉल आणि हा युटेराईन वॉल दोन्ही कॉन्ट्रॅक्ट होतात. ॲबडॉमिनल वॉल आणि युटेराईन वॉल ऑक्सिटोसिनच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे, आणि फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शन बेबीला पुश करतं. हेड फॉरवर्ड असतं आणि एक्सपल्ड केलं जातं, बाहेर काढलं जातं बेबीला. आणि इथे ॲम्निऑटिक फ्लुइडच नाही तर प्लासंटा रिमूव्ह झाल्यामुळे ब्लिडिंग होत असतं. आणि आता हा जो उम्बिलिकल कॉर्ड आहे याला कट केलं जातं. बेबी बाहेर आल्यानंतर बेबीच्या नेवलच्या जवळ याला कट केलं जातं, म्हणजे नाभीच्या जवळ बाळाच्या 1 ते 1.5 इंच असं ठेवून हा कट केला जातो उम्बिलिकल कॉर्ड आणि टाईड ऑफ केला जातो, तो बांधून टाकलं जातं तो उम्बिलिकल कॉर्ड. आता इथे हे प्लासंटा रिमेनिंग उम्बिलिकल कॉर्ड आतमध्येच आहे. आता थर्ड स्टेप होते जिला म्हणतो आपण आफ्टर बर्थ. आफ्टर द डिलिव्हरी ऑफ बेबी द प्लासंटा सेपरेट फ्रॉम द युटेरस अँड इज एक्सपेल्ड आउट ॲज आफ्टर बर्थ ड्यू टू सिव्हिअर कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस. दिस प्रोसेस हॅपन्स 10 to 45 minutes ऑफ डिलिव्हरी. बघा, हा जो प्लासंटा आहे हा युटेरसपासून सेपरेट होतो आणि रिमेनिंग उम्बिलिकल कॉर्ड आणि हा प्लासंटा फोर्सफुल कॉन्ट्रॅक्शनच्या साहाय्याने बाहेर टाकून दिला जातो, एक्सपेल्ड केलं जातो वजायनाच्या थ्रू. यालाच म्हणतो आपण आफ्टर बर्थ. हे होण्यासाठी 10 to 45 minutes लागतात आफ्टर डिलिव्हरी, म्हणून याला आपण आफ्टर बर्थ असं म्हणतो. तर अशा 3 स्टेप्स आहेत या पार्च्युरेशनमध्ये. 3 स्टेप एक्सप्लेन केल्या, डायग्रॅमची इथे गरज नाही आहे. 3 स्टेप्स एक्सप्लेन केल्या. पहिली स्टेप डिलेशन, दुसरी एक्सपल्शन आणि तिसरी आफ्टर बर्थ.
तर 3 मार्क्स मिळतील. देन क्वेश्चन नंबर 9, एक्सप्लेन 3 मेजर्स टू अचीव द गोल ऑफ RCH. RCHचे गोल जे आहेत ते अचीव करण्यासाठी कोणत्या मेजर्स वापरले जातात ते इथे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. पहिली मेजर बघू आपण. बाय द इंट्रोडक्शन ऑफ सेक्स एज्युकेशन इन स्कूल, school should be encouraged to provide correct information to the young so as to discourage children from believing in myths and clear the misconceptions about sex related aspect. सेक्स एज्युकेशन स्कूल लेवलला इंट्रोड्यूस केलं गेलं पाहिजे आणि जे यंग्स आहेत त्यांना स्कूलमध्ये एनकरेज करायचे, करेक्ट इन्फॉर्मेशन द्यायचे सेक्सविषयी, सेक्स रिलेटेड आस्पेक्टविषयी, ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे मिथ्स आहेत, ज्या काहीतरी मिसकन्सेप्ट्स असतात त्यांच्या मनामध्ये, त्या निघून जातील सेक्स रिलेटेड आस्पेक्टविषयी असणाऱ्या. तर म्हणून सेक्स एज्युकेशन पाहिजे स्कूल लेवलला. प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट सेफ and hygiene sexual practice, sexually transmitted diseases, problem related to adolescence and proper information about reproductive organs. काय इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे तर सेक्शुअल प्रॅक्टिस ही सेफ आणि हायजीन असायला पाहिजे, कारण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस असतात, STD, सिफिलिस आणि गनोरियासारखे किंवा एड्स होऊ शकतो. प्रॉब्लेम्स असतात ॲडोलसन्समध्ये वेगवेगळे, आणि इन्फॉर्मेशन दिली गेली पाहिजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन विषयी. देन सेकंड मेजर, विथ द हेल्प ऑफ ऑडिओ व्हिज्युअल अँड प्रिंट मीडिया, गव्हर्मेंट अँड नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन शूड टेक्स various steps to create awareness about various aspects related to reproduction. रिप्रोडक्शन विषयीचे जे वेरियस आस्पेक्ट आहे त्याविषयी अवेअरनेस आणायचं आपल्याला यंग्समध्ये, पीपल्समध्ये. त्यासाठी वेगवेगळे ऑडिओ व्हिज्युअल किंवा प्रिंट मीडिया किंवा गव्हर्मेंट आणि नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशनने हे रन केलं पाहिजे. या मीडियाच्या थ्रू लोकांना एज्युकेट केलं गेलं पाहिजे. बाय एज्युकेटिंग द यंगर जनरेशन अबाउट बर्थ कंट्रोल मेजर्स, प्रीनेटल केअर ऑफ प्रेग्नंट वुमन, एज्युकेट करायचं यंगर्सला कशाविषयी, बर्थ कंट्रोल मेजर्सविषयी आणि प्रीनेटल केअर, प्रेग्नंट वुमनची जी केअर आहे त्याच्याविषयी, पोस्ट नेटल केअर आफ्टर डिलिव्हरी, जी मदरची आणि चाइल्डची केअर आहे त्याच्याविषयी लोकांना एज्युकेट केलं पाहिजे, जास्त करून यंगर्सला. अँड द इम्पॉर्टन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग याविषयी एज्युकेट केलं गेलं पाहिजे. देन नेक्स्ट, बाय डेव्हलपिंग अवेअरनेस अबाउट द प्रॉब्लेम अरायझिंग ड्यू टू द अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथ, सोशल इव्हिल्स लाईक सेक्स अब्यूज अँड सेक्स रिलेटेड क्राइम्स, टेक अप नेसेसरी स्टेप टू प्रिव्हेंट दॅम. अवेअरनेस आणलं गेलं पाहिजे प्रॉब्लेमविषयी जे अनकंट्रोल पॉप्युलेशन ग्रोथमुळे होत आहेत, सोशल इव्हिल्स असतात आपल्या सोसायटीमध्ये, सेक्स रिलेटेड अब्यूज होतात, सेक्स रिलेटेड क्राईम्स होतात, रेपसारखे. याविषयी वेगवेगळ्या स्टेप्स घेतल्या पाहिजे आपण हे होऊ नये म्हणून. याविषयी लोकांना एज्युकेट करायचं आहे, अवेअर करायचं आहे. बाय क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट अ स्टॅट्युटरी बॅन ऑन ॲम्निओसेंटेसिस फॉर सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशनची ही जी मेथड आहे ॲम्निओसेंटेसिस, यावर बॅन आणलं गेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये फिमेल चाइल्ड असेल तर ॲबॉर्ट केली जातात. आपण पाहिलेलं आहे सेक्स रेशो खूप डिस्टर्ब झालेला आहे, फिमेल्सची संख्या कमी आहे ॲज कम्पेअर टू मेल, म्हणून यावर बॅन आणलं गेलं पाहिजे सेक्स डिटर्मिनेशनवर. हे मेजर्स कोणतेही 3 लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क्स मिळू शकतात. देन लास्ट क्वेश्चन, एक्सप्लेन एनी 3 मेथड्स दॅट कॅन यूज्ड टू ओव्हरकम इनफर्टिलिटी. इनफर्टिलिटीला ओव्हरकम करण्यासाठी आपण काय काय मेजर्स वापरू शकतो, काय काय मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे IVF, मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन. इफ it is a process of fertilization where an egg is combined with sperm outside the body in a test tube or glass plate to form a zygote under stimulatory condition in the laboratory. म्हणजे जे बॉडीच्या आत होत नसेल, एखाद्या कपलला जर बाळ होत नसेल, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील हार्मोन्सचे
किंवा स्पर्म काउंट किंवा एग फॉर्मेशनचे, तर त्यांचं एग आणि स्पर्म हे बॉडीच्या बाहेर घेतलं जातं लॅबमध्ये, टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये फर्टिलायझेशन घडून आणलं जातं. स्टिम्युलेटरी कंडिशनमध्ये झायगोट तयार केलं जातो लॅबोरेटरी कंडिशनमध्ये. दी झायगोट और अर्ली एम्ब्रियो विथ अप टू 8 ब्लास्टोमेअर्स could be then transferred into the fallopian tube for further development. किती स्टेजचा होईपर्यंत तो ठेवायचा असतो टेस्ट ट्यूब किंवा पेट्री डिशमध्ये, तर जवळजवळ 8 ब्लास्टोमेअर्स तयार होईपर्यंत. म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये 2 सेल्स तयार होतात, सेकंडमध्ये 4 होतात आणि थर्ड मायटोटिक डिव्हिजनमध्ये 8 सेल्स म्हणजे 8 ब्लास्टोमेअर तयार होतात. म्हणजे 3 मायटोटिक डिव्हिजन होईपर्यंत आपल्याला टेस्ट ट्यूबमध्येच ठेवायचा एम्ब्रिओ आणि मग तो फॉलिपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर करायचा. यालाच म्हणतात IVF किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन. देन ZIFT मीन्स झायगोट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर. ZIFT is an infertility treatment used when there is a blockage in the fallopian tube which prevent the fertilization of egg by the sperm. Fallopian tube जी आहे, जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या 2 ओव्हिडक्ट किंवा फॉलिपियन ट्यूब त्याच्यामध्ये ब्लॉकेज असेल तर एग्स आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होत नाही. अशा वेळेस आपण ही झायगोट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर ही मेथड वापरू शकतो. इन दिस मेथड the egg is removed from the woman ovary. Fertilization of the egg with the sperm is brought about outside the body under the sterile condition to form zygote by the process called in vitro fertilization. The zygote is then transferred to the fallopian tube for further development. म्हणजे वरच्या सारखीच मेथड आहे, फक्त इथे फिमेलमध्ये प्रॉब्लेम असतो, जी ओव्हिडक्ट असते किंवा फॉलिपियन ट्यूब असते ती ब्लॉकेज असते, म्हणून बाहेर बॉडीच्या IVFच्या सहाय्याने फर्टिलायझेशन करायचं आणि मग तो झायगोट ट्रान्सफर करायचा फॉलिपियन ट्यूबमध्ये. देन नेक्स्ट इज द गिफ्ट GIFT, गॅमेट इंट्राफॉलिपियन ट्रान्सफर. दिस method involve the transfer of an ovum collected from a donor into the fallopian tube of the another female who can provide a suitable environment for its fertilization and development. एखाद्या फिमेलमध्ये जर का प्रॉब्लेम असेल, ओव्हा तयार होत नसेल, तर डोनरकडून फिमेलकडून मदरकडून तो घेतला जातो आणि जिला होत नाही बाळ तिच्या बॉडीमध्ये तो इंजेक्ट केला जातो. यालाच म्हणतो आपण गिफ्ट. was developed for the case in which only entrance to the oviduct or upper segment of the oviduct is blocked. In this procedure, ova or sperm are directly injected into the region of oviduct where fertilization produce a blastocyst which is enter the uterus via the normal route. Gift has an success rate of about 30%. आता ज्या फिमेलच्या युटरसमध्ये म्हणजे एंट्री होत नाही आहे झायगोटची, तिचे ब्लॉकेजेस आहेत, अशा फिमेलच्या फॉलिपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज असतील तर जिथे फर्टिलायझेशन होतं ॲम्प्युलामध्ये तिथे डायरेक्ट ओव्हा आणि स्पर्म डायरेक्टली इंजेक्ट करायचे. मग नॅचरली तिच्या बॉडीमध्ये ॲम्प्युलामध्येच फर्टिलायझेशन होईल. याच्या अगोदरच्या प्रोसेसमध्ये आपण बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन केलं, इथे मात्र बॉडीच्या आतच होणार आहे. फक्त काय इंजेक्ट करायचं आहे तिथे, ओव्हा आणि स्पर्म. हे याच्यामध्ये फरक आहे आणि याचा रेट आहे सक्सेसचा तो म्हणजे 30%. देन CSI मीन्स इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. It is an in vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into the cytoplasm of an ovum in the laboratory. एक स्पर्म एका ओव्हामध्ये डायरेक्टली इंजेक्ट केलं जातं, एक सिंगल सेल इंजेक्ट केली जाते. जर स्पर्म काउंट कमी असेल एखाद्या मेलमध्ये आणि काहीच स्पर्म त्याच्यामध्ये लाईव्ह असतील तर तो लाईव्ह स्पर्म घेऊन तो डायरेक्ट इंजेक्ट करायचा ओव्हममध्ये लॅबोरेटरीमध्ये. एक सिंगल सेल त्याच्यामध्ये इंजेक्ट करायची स्पर्मची. या प्रोसेसलाच म्हटलं जातं ICSI किंवा तिलाच म्हणतो आपण इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. देन
Artificial insemination, AI. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to very low sperm count. जर sperm count कमी असेल तर तो फिमेलला inseminate करू शकत नाही. This problem can be solved by artificial insemination. In this technique, the sperm are collected from the male and artificially introduced into the cervix of the female. मेल कडून स्पर्म घ्यायचे आणि ते आर्टिफिशियली इंट्रोड्यूस करायचे सर्विक्समध्ये, म्हणजे इंजेक्शनच्या थ्रू सर्विक्समध्ये सोडायचे, सर्विक्सच्या आत, युटरसच्या आत. या प्रोसेसला म्हटलं जातं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. फॉर द पर्पज ऑफ अचिव्हिंग अ प्रेग्नन्सी थ्रू इन व्हिओ फर्टिलायझेशन. बॉडीच्या आत होतं आहे, विट्रो नाही आहे, हे नॅचरल होतं. इथून पुढची प्रोसिजर व्हिओ फर्टिलायझेशन. Then IUI means intrauterine insemination. आता काही वेळेस हे सक्सेस होत नाही सर्विक्समध्ये सोडलेलं, तर डायरेक्ट युटरसमध्ये सोडून दिलं जातं हे सिमेन. Resemble the procedure of artificial insemination. The only difference is that the sperm are introduced into the uterine cavity instead of cervix. सर्विक्समध्ये सोडण्याऐवजी कशामध्ये सोडून दिली जातं स्पर्म? युटेराइन कॅव्हिटीमध्ये. या बऱ्याचशा मेथड बघितल्या आपण, त्याच्यामधले तुम्हाला फक्त 6 तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण जवळजवळ 3 मार्क्स क्वेश्चन्स सगळे सॉल्व केलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित त्याचं स्टडी करायचं आहे. हे सगळे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 4 मार्क्स क्वेश्चन बघू. थँक्यू.